नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी प्राध्यापक संतोष कदम. आपण या अगोदरच्या भागामध्ये उपयोजित मराठी या घटकातील मुलाखत हा पहिला उपघटक सुरुवात केला होता. त्यावरील एक पहिला व्हिडिओचा भाग देखील आपण प्रसारित केला. त्या भागामध्ये आपण मुलाखतीचं स्वरूप आणि मुलाखतीचं हेतू, मुलाखतीचं प्रास्ताविक, मुलाखतीचं स्वरूप हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. आता मुलाखतीवरील हा दुसरा व्हिडिओ आहे आणि यामध्ये जी उर्वरित मुद्दे आहेत ते आपण सामावून घेणार आहोत. तर पहिले मुद्दा आहे मुलाखतीची पूर्वतयारी. म्हणजे मुलाखत घेण्या अगोदर मुलाखतकाराला काय काय तयारी करावी लागते ती आपल्याला या भागामध्ये पाहायची आहे. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे ही यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे. उदाहरणार्थ त्यांचं पूर्ण नाव असल्यास टोपण नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, त्यांची वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदरच तयार ठेवावी लागते. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर जो विषय आणि ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत. मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नसंख्या निश्चित करावी लागते. तसेच त्या प्रश्नांना योग्य तो क्रमही लावून ठेवावा लागतो. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे ते प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची, श्रोतवृंद, वाचक नेमका कोणता असणार आहे, विद्यार्थी की विद्यार्थी आणि पालक एकत्र की फक्त नागरिक की फक्त महिला इत्यादी याचीही माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओसाठी आहे की टीव्हीसाठी आहे हेही माहीत असले पाहिजे. मुलाखतीसाठीची बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ, चित्रे, वाद्ये, वस्तू इत्यादी गोष्टीही अगोदरच पाहून ठेवून चांगले. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावे, चर्चा करावी. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणे सुलभ सोपे होऊन जाते. आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा मिळण्यास मदत होते. तर हा आहे पाठ्यपुस्तकातील भाग. आता आपण पाहूयात यातील काही महत्त्वाचे मुद्दे. उदाहरणार्थ पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करावा लागतो. म्हणजे काय तर पूर्वतयारी ही काही साधी बाब नाही आहे, तर तिच्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. अगोदरपासून ती तयारी करावी लागते तर कुठलीही मुलाखत यशस्वी होऊ शकते. काय आहे ती तयारी पहा. एक तर मुलाखतदात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध असावी. वर सांगितल्याप्रमाणे नाव, टोपण नाव, मान सन्मान हे सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत असतील मुलाखतकाराला तर तो त्या अनुषंगानं प्रश्न उत्पन्न करू शकतो किंवा उत्तर आल्यानंतर त्याला प्रश्नाची दिशा सापडू शकते. त्यामुळे मुलाखतदात्याची संपूर्ण माहिती अगोदर त्या मुलाखतदात्याकडून असेल, त्याच्या संबंधित असलेल्या इतरांकडून असेल, ती ज्या काही ठिकाणाहून ही माहिती गोळा करता येते मुलाखतदात्याची ती सगळी माहिती इथं गोळा करायला हवी. त्यानंतर आहे मुलाखतीच्या विषयासंबंधी सखोल वाचन करावे. म्हणजे काय तर आपण कुठल्या विषयावर मुलाखत घेत आहोत. एकाच व्यक्तीची अनेक विषयासंबंधात मुलाखत घेतली जाऊ शकते. तर तो विषय काय आहे तो विषय समजून घेणं मुलाखतीचा आणि त्याचं ते समजून घेण्याची प्रक्रिया ही सखोल वाचनानं, वरवरचं नको, सखोल वाचनानं होऊ शकते. म्हणून विषयासंबंधीचं सखोल वाचन असलं पाहिजे. त्यानंतर उद्दिष्ट समजून घेऊन प्रश्न तयार करावे. पुढची तयारी काय आहे तर आपण मुलाखत कशासाठी घेत आहोत. मी मगाशी सांगितलं की मुलाखत हा जो प्रकार आहे तो उद्दिष्ट ठेवून केलेला असतो.
तो संवाद आहे, परंतु पूर्वनियोजित संवाद आहे. तर असं त्या पूर्वनियोजित संवादामध्ये उद्दिष्ट निश्चिती केलेली असते आणि मग त्यानुसार प्रश्न तयार केले जातात. त्या उद्दिष्टाला अनुसरून ते उद्दिष्ट अधिकाधिक सफल होण्यासाठी तसे प्रश्न तयार करावे लागतात. आता उदाहरणार्थ पहा की तुम्ही सचिन तेंडुलकरच्या खेळण्याच्या तंत्राविषयी आपलं उद्दिष्ट आहे जास्तीत जास्त समजून घेणं, त्याचं जीवन किंवा त्याचा संघर्ष हा आपलं उद्दिष्ट नाही. आपलं जर उद्दिष्ट असेल की सचिनच्या तंत्रावर असेल तर अधिकाधिक प्रश्न कुठले येतील? सचिनच्या खेळ तंत्रावर, त्याच्या बॅटिंगच्या तंत्रावर, त्याच्या फिल्डिंगच्या तंत्रावर हे प्रश्न असायला हवेत. म्हणजे उद्दिष्ट समजून घेऊन प्रश्न तयार करावे लागतात. दुसरं आहे मुलाखतीच्या वेळेनुसार प्रश्न संख्या व क्रम निश्चित करावा. आता बघा, प्रश्न संख्या वेळेनुसार, समजा अर्धा तासाची मुलाखत आहे तर एका अर्धा तासात जास्तीत जास्त किती प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात हे आपल्याला त्याचा एक अंदाज ठेवावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न तयार करावे लागतात. याशिवाय क्रम निश्चित करावा लागतो की कुठला प्रश्न कधी विचारायचा, कुठले प्रश्न सुरुवातीच्या टप्प्यात विचारायचे, कुठले प्रश्न मधल्या टप्प्यात विचारायचे आणि कुठला प्रश्न आपल्याला शेवटीला ठेवायचा आहे. तर हा क्रम देखील प्रश्नांचा आपल्याला ठरवून घ्यावा लागतो. ही सुद्धा एक पूर्वतयारीच आहे. दुसरं आहे मुलाखतीचे स्वरूप लक्षात घ्यावे. मुलाखतीचे स्वरूप म्हणजे ती प्रकट आहे की दूरचित्रवाणीसाठी आहे की आकाशवाणीसाठी आहे की लिखित स्वरूपाची आहे, एखाद्या वर्तमानपत्रासाठी किंवा यासाठी. तर ते जर स्वरूप तुमच्या लक्षात आलं तर मग त्या पद्धतीने देखील तुम्हाला तयारी करण्याला सोपं जातं. म्हणून हा सुद्धा एक पूर्वतयारीचा भाग आहे. त्यानंतर श्रोता कोण आहे जाणून घ्यावा. आता हा बघा, तुम्ही म्हणताल की श्रोता कोण आहे ह्याला जाणवण्याची काय गरज आहे, तर हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण जर जो श्रोता एक विशिष्ट वयोगटाचा, एका विशिष्ट समाज घटकाचा असतो आणि त्याला त्या मुलाखतीतून प्रत्येक एका गटाला त्यांची काही अपेक्षा असते. उदाहरणार्थ स्त्रिया फक्त जर श्रोते असतील तर त्यांची अपेक्षा वेगळी असते, विद्यार्थी जर असतील तर श्रोते असतील तर त्यांची अपेक्षा वेगळी असते आणि मग या सगळ्यांची अपेक्षा पूर्ती कशी होईल मुलाखतीतून हे आपल्याला ठरवायचं असतं. त्यामुळे श्रोता जाणून घेणं हे देखील पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वतयारीचा पुढचा मुद्दा आहे, आता हा पहा, ही सुद्धा म्हणजे ती तर तशी निर्मिती व्यवस्था आहे, ती जो निर्माता असतो त्या मुलाखतीचा तो तयारी करतच असतो, परंतु एक मुलाखतकार म्हणून आपण देखील ती बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपक व्यवस्था कशी लावली आहे, वातावरण निर्मिती संदर्भात, म्हणजे ती मुलाखत कुठं घेतली जाते, एखाद्या दिवस समुद्राच्या किनारी मुलाखत घेतली जाते, एखाद्या दिवस घराच्या व्हरांड्यामध्ये मुलाखत घेतली जाते समोर, तर ती वातावरण निर्मिती कशी मुलाखतीची होणार आहे, संदर्भ ग्रंथ काय लागणार आहे, चित्र, वाद्य इत्यादी ऐन वेळेला जर काही वस्तू लागत असतील त्या तिथं मुलाखतीत दाखवण्यामुळं ती मुलाखत जर परिणामकारक होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच पाहून ठेवणं ह्या देखील पूर्वतयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय पहा, शक्य झाल्यास मुलाखतदात्याची अगोदरच भेट घ्यावी. आता हे प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही, त्यामुळे पहिल्यांदा सांगितलेले शक्य झाल्यास मुलाखतदात्याची अगोदर भेट घ्यावी. काय होईल भेट घेतल्याने, तर ज्या काही गोष्टी आणखी आपल्याला माहीत नसतील त्या मुलाखतदात्याविषयी, कारण आपण पहिला मुद्दा पाहिला होता की मुलाखतदात्याची इत्थंभूत माहिती त्याच्या स्वभावापासून, त्याच्या विचारसरणीपासून ही आपल्याला मुलाखतकाराला असायला पाहिजे. आणि जर प्रत्यक्ष भेट झाली, लक्षात घ्या, ऐकू माहितीपेक्षा जर प्रत्यक्ष भेट झाली तर मुलाखतदाता अधिक चांगला समजू शकतो. म्हणून शक्य झाल्यास मुलाखतदात्याची अगोदर भेट घ्यावी, हा देखील एक पूर्वतयारीचा फार मोठा भाग आहे. याशिवाय विविध माध्यमातील इतर मुलाखती ऐकून ठेवाव्यात. आता त्यांनी त्याच मुलाखतदात्यांनी इतर माध्यमात काही मुलाखती दिलेल्या असतील किंवा तशा प्रकारच्या त्या विषयावरच्या इतर मुलाखती असतील, जसे की दूरदर्शनवरच्या, आकाशवाणीवरच्या वर्तमानपत्रामधून आलेल्या, तर इतर मुलाखती पाहिल्याने आपल्याला आपल्या मुलाखतीतल्या चुका दुरुस्त करता येतात किंवा आपली मुलाखत आणखी कशी रंजक करता येईल हे आपल्याला ठरवता येतं. त्यामुळं त्या प्रकारच्या अशा विविध माध्यमातील इतर मुलाखती देखील पाहणं हा देखील पूर्वतयारीचा एक भाग आहे. तर अशा पद्धतीने आपण आता मुलाखतीची संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे. आता आपल्याला जायचे प्रत्यक्ष मुलाखतीला. प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करताना एक लक्षात घ्या, मुलाखतीचे 3 टप्पे पडतात. मुलाखतीचा पहिला टप्पा म्हणजे आरंभ. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, सुरुवात चांगली झाली की ते काम अर्धपत्य होतं. मग ती सुरुवात, तो जो प्रारंभ असतो तो फार महत्त्वाचा असतो मुलाखतीतला. त्यानंतर मध्य असतो,
तिथं मुलाखत एका विशिष्ट उंचीवर रंगत एका विशिष्ट उंचीवर आलेली असते आणि मग समारोप असतो. तर तो समारोप म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला त्या मुलाखतीतून जी उद्दिष्ट प्राप्त झाली किंवा त्या मुलाखतीतून जे काही तुम्हाला मिळाले ते तुमच्या स्मरणात राहील, हृदयात राहील, असं काहीतरी त्या शेवटच्या टप्प्यात घडलं पाहिजे. श्रोत्यांचं, वाचकांचं पूर्ण समाधान झालं पाहिजे, असा तो तिसरा टप्पा असतो. तर पुस्तकामध्ये ही 3 टप्पे सविस्तर पद्धतीने दिलेली आहेत. आपण ती देखील इथं पाहणार आहोत. मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभ मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या, वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते, वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात, वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. वेल बिगन इज हाफ डन असे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्या चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली, नेमकी माहिती असली पाहिजे. एखादा नवा कोरा चुटका, ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नाचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकावला येतो. मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूंनी सुरू करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो, वातावरण मोकळे होते, हलके होते. मुलाखतीची ही नांदी जितकी जास्त श्रवणीय होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल. मुलाखतकाराचा आत्मविश्वास दुणावत जाईल. मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते, वाचक या मुलाखतीत गुंतून जातील. बघा, सुरुवात कसा असावा, मुलाखतीचा प्रारंभ कसा असावा हे इथं सांगितलेलं आहे. मुलाखतीच्या सुरुवातीचे जे काही आपण मुद्दे पाहू. प्रारंभ आकर्षक, चटपटीत आणि श्रोत्यांच्या काळजाला भिडणारा असावा. टिपिकल तुमचं नाव काय किंवा अशा जे सर्वसाधारण प्रश्न असतात अशाने जर सुरुवात झाली तर ती तितकीशी आकर्षक, चटपटीत होणार नाही. मग त्यांनी काय सांगितलं, एखादा किस्सा सांगायचा, एखादं आता काही त्यांच्या जीवनातले किस्सा असतील एखाद्या वेळेस आपण मुलाखतदात्याच्या, किंवा तसा एखादा किस्सा असेल तर. आता उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर समजा आपण उत्कृष्ट अभिनेता, ज्याला महानायक म्हटलं जातं, अशा अमिताभ बच्चनची जर मुलाखत घेत असू तर एक किस्सा त्यांच्या बाबतीचा घडलेला फार गाजलेला किस्सा आणि सांगतात की त्यावेळेस जे म्हणजे पहिल्या वेळेस अमिताभ बच्चन जेव्हा काम मागायला फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले त्यावेळेस त्यांची जी स्क्रीन टेस्ट घेतात त्यामध्ये पाहिलं, अरे म्हणजे तुमची उंची फार असामान्य आहे आणि ती काही म्हणजे हिरोच्या लायकीची नाही आणि तुमचा आवाज पण काही म्हणजे गोडवा किंवा असा मेलोडीस नाही आहे. बघा किस्सा. आणि त्यासाठी त्याला तिथून रिजेक्ट करण्यात आलं. आणि याच 2 गोष्टीच्या म्हणजे असामान्य उंची आणि असामान्य आवाजाच्या जोरावरच ज्यांनी स्वतःचं चित्रपटसृष्टीत नाव कमावलं अशा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आणि त्यांना पहिला प्रश्न टाकायचा. म्हणजे बघा कशी आकर्षक सुरुवात झाली. एक किस्सा सांगून, त्यांच्या जीवनातला किस्सा सांगून होईल, इतर कुठलाही किस्सा सांगून म्हणा, एखादा ज्याला काय म्हणू आपण जोक सांगून म्हणा, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ही सुरुवात करता येते. याने काय होतं की एकदा का सुरुवात चांगली झाली की सगळे श्रोते हे एक संघ होतात आणि मग ती मुलाखत रंगायला सुरुवात होते. आता दुसरा भाग आहे, सुरुवातीलाच वाचक मनाने गुंतले पाहिजे. म्हणजे वाचकांच्या क्युरियोसिटीला, ज्याला आपण म्हणू की त्यांच्या भावनेला साथ घालणारे प्रश्न जर सुरुवातीला आले तर वाचक लगेचच तिथं गुंतल्या जातील. त्या दृष्टीनं मुलाखतकाराने काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आहे की हे सगळं करतोय म्हणजे किस्सा सांगतोय किंवा आपण आकर्षक सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे करताना हे सगळं काहीतरी आपण जाणीवपूर्वक करतोय किंवा ज्याला आपण म्हणतो ना कृत्रिम, की उडून ताणून केल्या जाते असं वाटलं की मग त्यातलं सौंदर्य संपून जाईल. त्यामुळे हे सगळं नैसर्गिक होतंय, ओघाओघात घडतंय असं व्हायला हवं. नाही तर मग हा मुलाखतीचा प्रारंभ साधला गेला असं म्हणता येणार नाही. त्यानंतर आहे मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली. आता हे जर आपल्याला करायचं असेल तर ते मुलाखतदात्याचा स्वभाव कसा आहे,
कुणाचा धीरगंभीर स्वभाव असतो, मग त्यांना त्या पद्धतीचाच किस्सा सांगावा लागतो. कुणाचा हलका विनोदी शैलीचा स्वभाव असतो, मग त्यांना तसा. तर त्याची शैली स्वभाव जर माहीत असेल तर मग आपण म्हणजे आपण एखाद्याचा विनोदी किस्सा घेतला आणि त्या मुलाखतदात्याला जर तो आवडला नाही तर मग तो काही खुलणार नाही. त्यामुळं ही सुरुवातीला काळजी घ्यावी लागते. त्यानंतर नवा कोरा चुटका ताजा किस्सा सांगून शेवटी प्रश्नांची गुंफण करावी. मग सांगितलं की एक किस्सा सांगायचा आणि त्याच्यातून प्रश्नाची गुंफण करायची आणि प्रश्न सुरुवात करायची. यामुळं काय होईल, मनावरील ताण कमी होतो, वातावरण मोकळं होतं, हलकं फुलकं होतं. म्हणजे कुणाच्या मनावरचा ताण, मुलाखत देणाऱ्या घेणाऱ्या श्रोते सगळ्यांचाच ताण कमी होतो आणि एक वातावरण हलकं झालं की मग कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं तिथं होऊ शकते. याशिवाय बघा, नांदी श्रवणीय तर मैफल रंगतदार. नांदी म्हणजे सुरुवात, श्रवणीय म्हणजे ऐकण्यासारखी असेल तर पुढं होणारी जी मुलाखतीची मैफल आहे ती नक्कीच रंगतदार होणार आहे. याशिवाय आहे, मुलाखतकाराचा आत्मविश्वास वाढतो, दाता अधिक खुलतो, मुलाखतदाता अधिक खुलतो आणि वाचक या चांगल्या सुरुवातीत जास्तीत जास्त गुंतून जातात. तर ही झाली मुलाखतीची सुरुवात कशी असावी. आता आहे मुलाखतीचा मध्य. हाही फार सुंदर आहे. पहा, चला सुरुवात झाली, आता खरी बॅटिंग सुरू. विचारायच्या प्रश्नांची यादी समोर आहेच, त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची मात्र खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा, चौथा, या पठडीतून जात राहिले तर मुलाखत वृक्ष पठडीत चाप होण्याची भीती असते. म्हणून मग प्रश्नच असे लवचिक तयार करावेत की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. कौशल्याचं आहे हे, थोडीशी आयत्या वेळीची कसरतच, पण सरावाने ती जमते. प्रश्नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. ही अशी प्रश्नोत्तराची रंगीबेरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले की ती एक सलग दिमागदार संवादमाला होऊन जाते. प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न, बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये, मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक असलीच पाहिजे, पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटता कामा नये. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिचे टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे, तसे प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कार्यकर्तृत्व उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जावी. विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे समोर आले पाहिजेत. त्याप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा, त्याला अधिक व्यक्त होऊ द्यावे. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे, विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारावेत. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यावर द्यायचे आहे. हीच ती वेळ आहे. बघा, आपण आता यातले मुद्दे पाहूयात. मुलाखतीचा मध्य. आता मुलाखतीचा मध्य पाहत असताना त्यातला सगळा प्रश्न म्हणजे एक प्रश्न झाला की दुसरा आणि त्याचे उत्तर असे नको, त्यामुळे वृक्षता आणि पठडी छापता येईल. अगदी बरोबर. आपण एक क्रम तयार केला आहे. मी सांगितलं की अगोदर तयारी करावी लागते, प्रश्न तयार करावे लागतात, त्याचा क्रम तयार करून घ्यावा लागतो. पण ते तसेच विचारावे असं काही बंधन नाही, कारण आपण उत्तर काय येईल याची अपेक्षा नसते ना. समोरच्याचं उत्तर कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षा आपण प्रश्न कशी तयार करतो की ते असं उत्तर देतील आणि त्या पद्धतीने आपण पुढचा प्रश्न तयार करतो. पण जर मुलाखतीत प्रश्नाचं उत्तर बदललं तर मग काय, आपण आपलं विचारत जायचं, मग ते उत्तर प्रश्न आणि मग ते पुढच्या प्रश्नाचा मागच्या प्रश्नाशी कुठलाही संयोग होत नसेल तर ती मुलाखत रंगणार नाही. मग त्यासाठी काय लागतं, प्रश्नातून उत्तर, उत्तरातून प्रश्न, अशी एक कडी निर्माण झाली पाहिजे. मग ऐन वेळेला प्रश्नाचा क्रम बदलणं, प्रश्न बदलणं हे कौशल्यसुद्धा मुलाखतकाराकडे असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे अवघड आहे. अगदी बरोबर, अवघडच आहे ऐन वेळेला सगळा बदल करत जाणं. पण तुम्ही काय एकदा सराव करायला लागले, एकदा का तुम्ही मुलाखतकार म्हणून कामाला सुरुवात केली की हळूहळू तुम्हाला सरावाने हे सगळं जमतं. ते काही फारसं विशेष अवघड असं काम नाही. आता दुसरं आहे मध्यामध्ये घ्यायच्या, त्यामुळे प्रश्न लवचिक हवा,
एका प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न तयार व्हावा. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कौशल्य सरावाने विकसित होते. कौशल्य आहे हे तुम्हाला मिळवावं लागतं. कौशल्य हे सरावाने विकसित होत असतं. हळूहळू मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. मग तुम्ही अशी प्रश्नातून उत्तरे होत गेलं की जसं उदाहरण दिलं आता पुस्तकामध्ये की फुल उलगडत जावं, हळूहळू हळूहळू उमलतं ना कळीतून फुल, तसं त्याचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं पाहिजे. आणि मग ही जी मुलाखत असते, पण असं करत असताना एक थोडीशी चूक होण्याची इथं या टप्प्यावर शक्यता असते की रंगत जाण्याच्या भरामध्ये एखाद्या वेळेस मुलाखत भरकटली जाऊ शकते म्हणजे मुलाखतीनं आपला विषय सोडणं, उद्दिष्ट सोडणं. जर मुलाखत आपल्या उद्दिष्टापासून आणि विषयापासून जर दूर जात असेल तर ती रंगतदार होऊनही उपयोगाची नाही. कारण मुलाखतीचं उद्दिष्ट आणि मुलाखतीचा विषय हा फार महत्त्वाचा असतो आणि तो कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये याचं भान मुलाखतदात्याला आणि मुलाखतकाराला ठेवावंच लागतं. दुसरं आहे, या टप्प्यावर मुलाखतदात्याला अधिक वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे बघा, फार मोठमोठे क्लिष्ट प्रश्न आणि आपणच त्याच्यावर मत देतोय असे प्रश्न इथं नकोत. आणि मुलाखतदात्याला तो आता इथं रंगात आलेला आहे आणि तो बोलण्याच्या मूडमध्ये आलेला आहे, तर अशा वेळी त्याला अधिक बोलू द्यावं. हा फार महत्त्वाचा आहे. मुलाखतीच्या मध्यामध्ये मुलाखतकाराने कमीत कमी शब्द वापरून मुलाखतदात्याला अधिकाधिक वेळ द्यायला पाहिजे. त्याला जास्त बोलतं गेलं पाहिजे. असे प्रश्न गुंफायचे की त्या बोलणाऱ्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण जो विषय ठरवलेला आहे, आपण ज्या उद्दिष्टानं मुलाखत घेतोय, लक्षात घ्या. म्हणजे मी मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे की आपण सचिन तेंडुलकरची जर त्याच्या खेळण्याच्या तंत्राविषयी मुलाखत घेत आहोत तर सुरुवात कशानेही करा, एखादा दुसरा प्रश्न इकडे चालेल, पण ज्यावेळेस आपण मध्यावर येतो त्यावेळेस थेट त्याचं खेळतंत्र, त्यांनी ते विकसित कसं केलं, कुठून केलं, असे त्या आपल्या जो विषय आणि उद्दिष्ट आहे त्या संबंधातले प्रश्न या मुलाखतीच्या मध्यामध्ये यायलाच हवेत. आणि म्हणजे आपण काय देणार आहोत लोकांना, तर सचिनच्या आपला विषय काय धरला होता मागच्या उदाहरणामध्ये की आपण सचिनच्या खेळतंत्राविषयी अधिकाधिक श्रोत्यांना आपण माहिती देणार आहोत. तर मग ती द्यायची आहे तर ती ह्याच टप्प्यावर द्यायची आहे, मुलाखतीच्या मध्यामध्येच द्यायची आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे. आलं लक्षात. आता आहे समारोप. आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. पण आता शेवट सुद्धा इतकं सोपं नाही. पहा, ज्यावेळेस एखादं असं रंगत प्रकरण जातं ना आणि मग ऐन वेळेला त्याला ज्यावेळेस आपण या मुलाखतीला थांबवायचा प्रयत्न करतो तर ते थांबवणं सुद्धा कसं असलं पाहिजे ते पहा. इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण आता कुठेतरी थांबायलाच हवे. पण हे थांबणे म्हणजे कळसाध्याय असला पाहिजे. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्यपणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचे असते. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती, तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल याच्या श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपावी. अजूनही हवीशी वाटत असतानाच ती संपावी, पण ती अपूर्णच अर्धवटच राहिली अशी स्थिती संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच, पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते असे वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. पुन्हा कधी हा असा वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजेत. बाहेर जाताना मुलाखतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली, ती श्रोत्यांपर्यंत पोहोचली. बघा, समारोपातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. मुलाखतीचे थांबणे हे कळसाध्याय असले पाहिजे. थांबावं लागणार, कुठेतरी थांबावं लागणार, वेळेचं बंधन मुलाखतीला असणार आहे. पण हे कसं असले कळसाध्याय. बघा, मंदिराचा कळस हे म्हणजे मंदिराचं शेवटचं बांधकाम, पण ते सगळ्यात सुंदर असतं आणि त्याचा कळस साधला तर ते सगळं मंदिर अतिशय सुंदर दिसतं. तसंच या मुलाखतीलाचा कळस जर कुठला असेल तर तो त्याचा समारोप आहे. इथं हा समारोप अधिकाधिक सुंदर करण्यासाठी आपलं सर्व भाषिक कौशल्य
पणाला लावावं लागतं ते म्हणजे मुलाखतकाराला. आता भाषिक कौशल्य पणाला लावायचं म्हणजे काय करायचं, तर प्रश्न विचारणं, निवेदन करणं ही जी कौशल्य असतात ती सर्वात सुंदर इथं मुलाखतकाराला व्यक्त करता आली पाहिजेत. अरे रे, फारच लवकर संपली मुलाखत, असं कुठंतरी संपताना त्या श्रोत्यांच्या मनाला वाटायला पाहिजे. इथं मुलाखतकाराने स्वतःसाठी अधिक वेळ, आपण मधल्या टप्प्यात पाहिलं होतं की मुलाखतदात्याला अधिक वेळ द्यायचा असतो, परंतु या समारोपाच्या टप्प्यात मात्र मुलाखतकाराने थोडा अधिक वेळ स्वतःसाठी घेतला तर चालतो. कारण इथं प्रश्नांऐवजी प्रभावी आणि परिणामकारक असं निवेदन त्याला करायचं असतं. या शेवटच्या निवेदनातून तो या मुलाखतीला एक विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवणार असतो आणि तसं तितकं प्रभावी भाषा कौशल्य त्याला इथं वापरावं लागतं. अनपेक्षितपणे संपली असं जरी वाटलं या टप्प्यावर श्रोत्यांना, तरी अर्धवट संपली असे नको. खूप काही मिळालं, भरभरून मिळाल्याचं समाधान श्रोत्यांना या टप्प्यावर मिळायलाच पाहिजे. पण आणखी थोडं असतं तरी चाललं असतं, म्हणजे मिळालं ते खूप आहे पण अजून थोडं असतं तरी चाललं असतं असं वाटणं हे मुलाखतीचा यशस्वी समारोप आहे पहा. म्हणजे अजून थोडं मिळालं असतं तरी चाललं असतं. आणि ज्यावेळेस श्रोता बाहेर पडेल, मुलाखतीतून बाहेर जाताना त्याला त्या मुलाखतीतले काही अविस्मरणीय असे संवाद आठवत राहतील, तर तेव्हा समजायचं की आपली मुलाखत ही सगळ्यात सुंदर झाली. तर मित्रांनो, आपण या दुसऱ्या भागामध्ये काय काय पाहिलेले आहे, तर मुलाखतीचा सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा समारोप, याशिवाय मुलाखतीची पूर्वतयारी देखील आपण या भागात पाहिली. पहिल्या भागामध्ये मुलाखत या उपघटकाच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रास्ताविक, हेतू आणि मुलाखतीचं स्वरूप कसं असतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता शेवटच्या भागामध्ये आपण मुलाखतकाराने काय विशेष करावं आणि काय विशेष टाळावं या बाबी आपण पाहणार आहोत. याशिवाय तुमच्या आमच्या सर्वांच्या महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची अशी नोकरीसाठीची आणि विविध ठिकाणच्या प्रवेशासाठीची जी मुलाखत असते ती कशी असते, त्या मुलाखतीत काय तपासलं जातं, काय नवे बदल झालेले आहेत, हे सगळं आपण या मुलाखत या उपघटकाच्या तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तर लवकरच भेटूया तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.